नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे तात्काळ म्हणून एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे, ज्याद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील जे कार्यरत कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, मतदान अधिकारी यांचा निवडणूक भत्ता किंवा आहार भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे। याचा अर्थ जे मतदान अधिकारी किंवा कर्मचारी या निवडणुकीसाठी कष्ट घेणार आहेत, त्यांचे भत्ते जे आहेत त्यांना रोखीने न देता आता आपल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे, वैयक्तिक बँक खात्यावर। मित्रांनो, यापूर्वी आपण ऑनलाईन आपले खाते क्रमांक वगैरे सर्व माहिती डिटेल यापूर्वीच दिलेली आहे, तर त्याच खात्यावर आपले भत्ते जे आहे ते जमा होणार आहे। कसे ते बघूया। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नियुक्त मतदान अधिकारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करावयाचा आहे। त्यासाठी विधानसभा अदा करण्याच्या काही मार्गदर्शक सूचना काय दिलेल्या आहेत। NICने पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम PPMS जसं PFMS आहे त्याचप्रमाणे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये उपरोक्त अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदारसंघात निवडणूक कर्तव्यात तर नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध करून केली असल्याची खात्री करायची आहे। त्याच्यानंतर मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थिती व त्यांची किती दिवसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याची नोंदसुद्धा सॉफ्टवेअरमध्ये करण्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। थर्ड रँडमायझेशनमध्ये नमूद अधिकारी कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परिगणना ही NICच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल। सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी व संवितरण अधिकारी यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्यात येईल। त्यानंतर 18/11/2024 म्हणजे आज प्रायोगिक तत्त्वावर अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर ₹1 निवडणूक अधिकारी यांच्या खात्यातून ट्रान्सफर होणार आहे। बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअरमध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी। तसेच मतदान पथकांना रवाना करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती NICच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी। आज आपल्याला ₹1 भेटेल। जर आपल्या खात्यामध्ये ₹1 ट्रान्सफर झाला नाही, मेसेज आला नाही, तर आपण उद्या जेव्हा प्रत्यक्ष आपण मतदानाच्या ड्युटीवर जाणार आहोत तेव्हा तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात माहिती द्यायची आहे। तिथे आपला जर पेमेंटसाठी बँक डिटेल चुकलेली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करून आपण ती द्यायची आहे। 19/11 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत हे अपडेट करायचं आहे आणि 20 तारखेला 1 वाजता आपल्या खात्यामध्ये हे रक्कम जी आहे ती ट्रान्सफर होणार आहे। अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यावर जी रक्कम आहे NIC सॉफ्टवेअरद्वारे आपल्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहे 20 तारखेला 1 वाजता। तत्पूर्वी आपण अधिकारी कर्मचारी जे मतदान कर्तव्यावर जाणार आहोत त्यांनी आपल्या बँक खात्याची डिटेल आहे ती अचूक असल्याबाबत खात्री करायची आहे। ₹1 जर आपल्याला आला नाही तर उद्या तात्काळ त्याची माहिती त्या संदर्भात माहिती आणि आपली बँक डिटेल आपल्या जे अधिकारी वर्ग आहे त्यांना पुरवायची आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।